अंबरनाथ शहरातल्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये 2 जणांना पैशांची पाकिटं वाढत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले। त्यानंतर या 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलं। भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि या प्रकरणाचा आता तपास सुरू आहे। बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता, तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं, सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी? म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। ते काय नेमकी सगळी अंबरनाथमध्ये सध्याची परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्याबरोबर थेट जोडले जातात। चंद्रशेखर, एकंदरीतच काही तासांपासून मोठे गोंधळ समोर येत आहेत आणि अशा या सगळ्या गोंधळाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू आहे। काय नेमकं अंबरनाथमधलं सगळं वातावरण आहे? काल जे काही शिवसेनेने जो आरोप केला होता मतदान केंद्रामध्ये जे ईव्हीएममध्ये छेडछाडीचा, काल रात्री जो आरोप झाला होता, त्यानंतर सकाळी काही बोगस मतदार कोसगाव या परिसरामध्ये काँग्रेसने समोर आणले होते। हे दोन तुरळक प्रकार वगळता या मतदारसंघ या ज्या शहरामध्ये शांततेत मतदान पार पडतं आहे। मात्र आता ही जी प्रतिष्ठेची जी लढत झालेली आहे शिवसेना आणि भाजपची, या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उद्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे। हा मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे आता उद्याच आपल्याला समोर येईल। निश्चितच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।